योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे आणि जो जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळाले आणि भरपूर महिलांना हे 1500 रुपये मिळाले नाही, याचं कारण काय आहे तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोदला. व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात प्रथम तुम्ही भरपूर महिला अशा चुका करतात की ज्यामुळे लाडकी बहीण योजनेचे किंवा सरकारी योजनेचे पैसे तुमचे बंद होतात. त्याचे कारण कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत आणि त्याचे उपाय काय हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे सरकारी योजनेबद्दल माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. तर बघा, सर्वात प्रथम खूप महिला काय करतात की ज्यावेळेस फॉर्म भरतात त्यावेळेस फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट देतात त्यावेळेस काही डॉक्युमेंटमध्ये त्रुटी येते. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या मधून जे फॉर्म आहेत ते रिजेक्टेड होतात. तर रिजेक्टेड झाल्यामुळे रिजेक्ट झाल्यामुळे ते फॉर्म रिसबमिट करावं लागेल तुम्हाला. बघा, पहिलं रिझन हे झालं. दुसरं रिझन, लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नसेल, योजनेचे हप्ते मिळणार आहेत. तिसरा कारण, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरताना जर बँक डिटेल दिली असेल किंवा बँक डिटेल मध्ये जर अकाउंट नंबर चुकीचा दिला असेल किंवा IFSC कोड जर चुकीचा दिला असेल तर अशामुळे काय होतंय की तुमचे जे पेमेंट, जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळतात ते तुम्हाला मिळणार नाहीत. आता बँक डिटेल मध्ये काय काय होते बघा, एक तर IFSC कोड चुकीचा असतो, बँक अकाउंट नंबर IFSC कोड चुकीचा असतो आणि ते सगळं बरोबर असल्यानंतर पण तुम्हाला जर हप्ते मिळत नसेल तर याच्यामध्ये कारण काय असते, कदाचित एखाद्या वेळेस बँक अकाउंट जो आहे तो बंद असू शकतो किंवा बँक अकाउंट चालू नसते आणि त्याच्यानंतर जो बँक अकाउंट नंबर आहे तो सगळं काही बरोबर आहे आणि सगळं काही व्यवस्थित आहे, बँक अकाउंट देखील चालू आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला बँक अकाउंट मध्ये पैसे मिळत नाहीये. तर मग अशामध्ये काय करायचं तुम्हाला की सरकार आपल्याला जो पैसे टाकतात ते बघा, आपल्याला DBT द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आपल्या आधार कार्ड नंबरवरून आपल्याला ते लाडकी बहीणचे पैसे आपल्या खात्यात मिळतात. तर सर्वात प्रथम हे चेक करून घ्या की तुमचे जर लाडकी बहीण योजनेचे अकाउंट मधला जर तुमचं DBT इनेबल नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत नाहीये तर तुमचं रिझन हे असू शकतात. बघा, पहिलं रिझन म्हणजे तुम्ही 21 वर्ष कंप्लीट नसेल किंवा 65 वर्षापेक्षा वरी असाल किंवा तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, 4 चाकी वाहन घरी असेल किंवा तुमच्या घरामध्ये एकापेक्षा अधिक महिला जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन जर याच्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. हे सर्व रिझन मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.